दिल्लीमध्ये भाजप कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे। ज्या राज्यात विधानसभा निवडणूक आहेत त्या राज्यातल्या प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस या बैठकीसाठी उपस्थित आहेत, त्यासाठी ते रवाना झाले। देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलार या बैठकीला उपस्थित आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयावर देखील आज चर्चा होण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पदापासून सरकारमधून मुक्त करावं अशी मागणी केली होती वरिष्ठांकडे। त्या संदर्भात देखील आजच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान दिल्लीतल्या बैठकीमध्ये कशा संदर्भात चर्चा होऊ शकते पाहूयात। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर आजच्या बैठकीमध्ये मंथन होण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडण्याच्या इच्छेबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या संभाव्य बदलांवर देखील चर्चेची शक्यता आहे। राज्यातल्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मराठा आरक्षणावरील तोडग्याबाबत चर्चा होणार का हे पाहावं लागेल। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। कपिल, नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते? नक्कीच तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेमध्ये जी हार पत्करावी लागली होती भाजपाला, त्याच्यावरती मंथन होण्याची शक्यता ह्या बैठकीत आहे। त्याचमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं लोकसभेच्या निकालानंतर का मला राज्य सरकारमधून मुक्त करा, मला उपमुख्यमंत्री पदातून मुक्त करा, मला आता पक्षाचं काम करायचं, पक्ष वाढवायचं आहे, विधानसभेचं काम करायचं आहे। हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे या मुद्द्यावरती आज चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेची कशी तयारी करायची, जी लोकसभेला चुका झालेल्या आहेत त्या विधानसभेला झाल्या नाही पाहिजे याच्यावरती कसं मंथन करायचं, या सर्व गोष्टीचा आढावा घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर जो रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आहे तो ह्या अधिवेशनाच्या आधी होतो का किंवा कशा प्रकारे केला पाहिजे याच्याविषयीही मंथन होणार आहे। या अनेक गोष्टीवरती मंथन होणार आहे, पण सर्वात लक्ष लागलेलं आहे जी काही अदलाबदली होते का, जे वरिष्ठ मंडळाचे नेते मंडळ त्यांची पदं काय अदलाबदली होतात का ह्याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा राजीनाम्याचे जे सत्र आहे किंवा राजीनामाचे जे भाष्य आहे त्याचा किती याच्यावरती विचार केला जातो आणि त्याच्यावरती काय वरिष्ठ नेते हे आपली बाजू मांडतात किंवा आपलं मत मांडतात याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। निश्चितच धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी।